जय हनुमान उपसा सिंचन योजनेच्या जलपूजनाने अंजनेरीत उत्साहाचे वातावरण। अंजनेरी येथे जय हनुमान उपसा पाणी वापर संस्थेमार्फत लघु पाटबंधारे धरणाच्या जलपूजन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले। या सोहळ्याचे जलपूजन संस्थेचे चेअरमन निवृत्ती धोंडीराम चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सौ संगीता निवृत्ती चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाचे पौरोहित्य बाप्पा कुलकर्णी यांनी केले। या प्रसंगी सपकाळ नॉलेजचे माननीय रवींद्र सपकाळ, अंजनेरी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ जिजाताई लांडे, उपसरपंच सागर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राजश्री लांडे, संघाचे व्हाईस चेअरमन दिलीपराव चव्हाण, भाजप नेते राजाराम चव्हाण, अक्षय चव्हाण, शाखा अभियंता सौ संघमित्रा धुरंधर, लघु पाटबंधारे विभागाचे कर्मचारी गजानन बडगुजर, भाऊसाहेब देशमुख, राहुरी कृषी विद्यापीठाचे अधिकारी होडकर अविनाश धारणकर, सोसायटी सचिव आहेर तलाठी संदीप कडनोर, पवार तात्या आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थेचे पदाधिकारी आणि संचालक नरेंद्र चव्हाण, व्हाईस चेअरमन तुकाराम चव्हाण, सचिव गोविंद काका चव्हाण, धोंडू भाऊ चव्हाण, माणिक चव्हाण, त्र्यंबक चव्हाण, राजाराम जाखेरे, रामचंद्र चव्हाण, जनाबाई चव्हाण, सुमनबाई चव्हाण, बेबीबाई महाले आदींची उपस्थिती लक्षणीय होती। कार्यक्रमात शेकडो शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। रमेश भाऊ चव्हाण, निवृत्ती महाले, सुदाम चव्हाण, अंबादास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिंदे चव्हाण, गणपत चव्हाण, सुभाष मिंदे, कैलास चव्हाण, सोपान महाले, दिलीप अण्णा चव्हाण, संपत महाले, तुकाराम महाले, योगेश महाले, श्याम चव्हाण, उत्तम चव्हाण, तानाजी चव्हाण, परसराम चव्हाण, गणेश चव्हाण, गोटीराम करंडे, शंकर चव्हाण, दिलीप शिंदे, बबन चव्हाण, गणपत मिंदे, संतोष चव्हाण, शांताराम माळकरी, त्र्यंबक गवळी, प्रभुताई ब्रह्मचारी, जर्मन संदीप बरकले, बापू चव्हाण, राजाराम चव्हाण, चंदू चव्हाण, तानाजी चव्हाण आदी बागायतदार आणि शेतकरी अंजनेरी व वाडोली येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना चहा नाश्ता देण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव तुकाराम चव्हाण यांनी केले। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी अरुण शिंदे, त्र्यंबकेश्वर।